महिलांसाठी 12 योजना, लेक लाडकी योजना, पिवळे रेशन कार्ड असतील अशा गरीब महिलांना 1,10,000 रुपये मिळतात. महिलांना 2 उद्योगिनी योजना, 3 लाखापर्यंत कर्ज हे उद्योग निर्मितीसाठी मिळते. 3 महिलांसाठी स्वनिर्माण योजना, MBC का कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते महिलांसाठी. 4 महिलांना उद्योगाचे धोरण योजना, 20 लाख ते 1 कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 5 महिला सन्मान योजना, एसटी प्रवासात 50% सूट देण्यात येते. 6 महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना, दरमहा 1,000 रुपयेसह अधिक सहाय्य दिले जाते. 7 प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, 6,000 रुपये गरोदर महिलांना प्रत्येकी देण्यात येतात. मुलींच्या जन्मावर नसबंदी केली असेल 1 किंवा 2 त्यांना 50,000 रुपये मिळतात. सुकन्या समृद्धी योजना, मुलींना जास्तीत जास्त व्याजदर देण्यात येतो 7.5%. जननी गरोदर योजना, 1,400 ते 2,000 पर्यंत पैसे देण्यात येतात. ह्या योजनेमध्ये महिलांना समृद्धी कर्ज योजना, 20 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते 3 वर्षासाठी 4 रुपये व्याजदराने महिलांना समृद्ध करण्यासाठी आणि व्यवसाय निर्मितीसाठी. लाडकी बहीण योजना, पात्रता अपात्रता याच्यात पाहूया. अपात्रता पहिल्यांदा पाहूया. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल घरात त्यांना वर्षाला हे योजनेचा लाभ घेता येणार नाही. घरातून 2 आयकर जात असेल तर अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 3 शासकीय नोकरीत किंवा पेन्शन योजनेत पात्र राहिले असतील अशांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 4 चाकी वाहन, त्यामध्ये ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टर वगळता दुसरे 4 चाकी वाहन असेल तर अशा महिलांना देखील घरात हे लाभ घेता येणार नाही. तरी स्वतंत्र रेशनिंग कार्ड वेगळे काढले असेल तर अशा महिलांना त्याचा लाभ घेता येईल. अविवाहित महिलांसाठी ही पात्र नाहीत. महाराष्ट्र राज्यात वास्तव्यास नसणारे पात्र नाहीत. पात्रता पाहूयात आता. विवाहित, परित्यक्त्या, विधवा यांना पात्र आहेत. कुटुंबात 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावे वार्षिक. महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे. डोमासाईल सर्टिफिकेट देण्यात येते. याच्यात ते काढून घ्यावं लागते. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा. इंस्टावर, फेसबुकवर फॉलो देखील करा. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद.